आई जगदंबा व्हेजिटेबल कंपनीकडून कोबी फ्लॉवर विभागाची सुरुवात. शेतकरी व्यापाऱ्यांसाठी दिलासा. स्थानिक शेतकरी व भाजीपाला व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक पाऊल उचलत आई जगदंबा व्हेजिटेबल कंपनीने कोबी आणि फ्लॉवर या भाजीपाला विभागाची नव्याने सुरुवात केली आहे. सोमवार 1 जून 2026 रोजी या विभागाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. राजाभाऊ आंधळे, प्रकाश धात्रक, संकेत खानोरे, मंगेश खलसे, संदीप धात्रक आणि शेखर भडारके यांच्या संयुक्त पुढाकारातून हा उपक्रम उभारण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याची संधी उपलब्ध होणार असून व्यापाऱ्यांनाही थेट व्यवहाराचा फायदा मिळणार आहे. नवीन विभागात कोबी व फ्लॉवरचा लिलाव दररोज दुपारी 12 ते 12:30 या वेळेत होणार असून शेतकऱ्यांना तात्काळ रोख स्वरूपात पेमेंट देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर होणार असल्याचे सांगण्यात आले. उद्घाटन सोहळा सभापती कल्पनाताई चुंबळे आणि माजी सभापती शिवाजी आप्पा चुंबळे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी व व्यापाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. या नव्या उपक्रमामुळे स्थानिक भाजीपाला बाजारपेठेला गती मिळून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. इथं आज आई जगदंबेच्या कृपेने इथं एक नवीन कंपनीचं उद्घाटन झालेलं आहे. मी संकेश किसन खानोरे आणि माझे भागीदार राजू शेठ आंधळे यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आमच्याबरोबर अजून भागीदार आहे जसे संदीप शेठ धात्रक, प्रकाश शेठ धात्रक, रघु शेठ, रेणुका कंपनीचे मालक मंगेश खळसे, अजून 2-3 नाव आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेल. हे कंपनी चालू करायचं एकच फक्त ध्येय आहे का इथं मोनोपोली होती एका कंपनीची का कोबी फ्लॉवर ते जिकायचे दुपारच्या सेक्शनला आणि त्याच्यामध्ये जो लिलावाची पद्धत होती म्हणजे जो माल रुपयाचा होता तो 4 रुपये घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तफावत करायची, मग तो 90 पैसे लावायचा, 1 रुपये 10 पैसे लावायचा, 1 रुपये 25 पैसे लावायचा. त्याच्याने शेतकरी आणि व्यापारी याच्यामध्ये खूप दुरावा निर्माण झाला होता आणि जो आडत्या होता जो मालिकत होता तो त्याच्यात मध्यस्थी करत नव्हता. मग ते परस्पर व्यापारी आणि शेतकरी मॅनेजमेंट करून घ्यायचे, त्याच्यामध्ये दोघांचंही नुकसान होत होतं. मग काही व्यापाऱ्यांनी आणि काही शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं का ही जी पद्धत चालू आहे ही चुकीची आहे, त्याला कोणीतरी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मग आम्ही एवढ्या जणांनी एकत्र येऊन विचार केला. संदीप शेठ धात्रकनी आणि राजू शेठ आंधळेंनी हा पुढाकार घेतला का बो याला आपण मार्ग काढू. मग मार्ग असा निघाला का आई जगदंबेच्या कृपेने आई जगदंबा व्हेजिटेबल कंपनीचं उद्घाटन झालं आणि आमच्या कंपनीचं एकच ध्येय आहे, याच्यामध्ये शेतकऱ्याचंही नुकसान झालं नाही पाहिजे, व्यापाऱ्याचंही नुकसान झालं नाही पाहिजे आणि त्याला वेळेत पैसे भेटले पाहिजे आणि जो लिलाव होईल तो प्रामाणिक असेल. म्हणजे जो लिलाव झाला त्याच्यानंतर 100% त्याच्यामध्ये तफावत होणार नाही, खाडाखोड होणार नाही, त्याच्या मालाचा त्याला योग्य मोबदला भेटला जाईल. आणि आमची टीम मोठी असल्यामुळं आमच्याकडे व्यापारी पण जास्त येतील, आमच्याकडं सर्व्हिसचा पण प्रॉब्लेम येणार नाही आणि शेतकऱ्याला आणि व्यापाऱ्याला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आमच्यापैकी जो बी भागीदार इथं उपस्थित असेल 4-5 तो उपस्थित राहणारच, पण त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, त्या मिनिटाला त्याचा प्रश्न सोडवण्यात येईल. आणि इथून पुढे आमची एकच ध्येय आहे काय जास्तीत जास्त माल जास्तीत जास्त योग्य भावात जास्तीत जास्त प्रॉपर लोकांना विकायचा आणि प्रॉपर प्रकारे शेतकऱ्याला व्यवस्थित पेमेंट दिलं पाहिजे. मी राजेंद्र प्रल्हाद आंधळे. आज 1 जून रोजी आज कोबी फ्लॉवर या सेक्शनचे आज उद्घाटन झालेले आहे आणि उद्घाटन हे शिवाजी आप्पा चुंबळे व कल्पनाताई चुंबळे यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडले. शेतकऱ्यांना याचा पुरेपूर फायदा होणार, त्यांना पेमेंट भेटेल, भावाची कुठल्याही प्रकारचा तफावत होणार नाही. जो लिलाव झालेला आहे त्याच पद्धतीने तेवढंच पेमेंट त्यांना दिले जाईल शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांनाही कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि शेतकऱ्यांनाही कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. टीम आम्ही जे पार्टनरशिप आहे पार्टनर आमचे खूप आमची टीम मोठी आहे. मोठी टीम असल्यामुळे ना त्या कुठल्याही गोष्टीचा व्यापाऱ्याला किंवा शेतकऱ्याला अडचण येणार नाही. तरी शेतकरी बांधवांनी तुमचा माल आपल्या जगदंबा व्हेजिटेबल कंपनी येथे आणावा. आज 1 जून आई जगदंबा व्हेजिटेबल कंपनी आम्ही सर्व सहकारी आज इथे कोबी आणि फ्लॉवरची नवीन कंपनी ओपन झालेली आहे. आता ही कंपनी ओपन करण्यासाठी याचं महत्वाचं कारण असं की याच्या आधी जी कंपनी चालू होती तिथे काही शेतकऱ्यांना जास्त डिपॉझिट मागायचे, व्यापाऱ्यांना जास्त डिपॉझिट मागायचे आणि शेतकऱ्यांना पेमेंट 8-15 दिवसांनी करायचे. अशा या केसेस होऊन या कारणामुळे आम्ही सर्व बांधवांनी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन इथे एक सुंदर अशी कंपनी चालेल, शेतकऱ्यालाही रोख पेमेंट दिल्या जाईल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी
या कंपनीमध्ये माल लावावा असं आई भगवतीच्या चरणी मी प्रार्थना करतो। तसेच व्यापाऱ्याचे कुठलीही नुकसान होणार नाही, त्याला कुठलाही दबाव येणार नाही, त्याला तकलीफ देणार नाही असा भरपूर माल लावावा अशी मी आईकडे प्रार्थना करतो। एवढं बोलून थांबतो।